नमस्कार भावांनो, राम राम. सकाळी मी केशवनगर मराठी शाळेजवळ थांबलो होतो चिंचवड गावात. पण तिथून लगेच आपल्याला एक ट्रिप आली ताथोडे JSPM कॉलेज. तर तिथे मी कस्टमरला घेऊन आलोय आणि आता सोडलेलं आहे. आणि त्याचे काहीतरी दाखवताना मला 91 रुपये दाखवले. पण प्रत्यक्षात भेटले मला ते 61 रुपये. का तर काहीतरी प्रमोशनचे 30 रुपये कटिंग केले. तर आता थांबलो इथं, हायवेच्या बाजूलाच थांबलोय मी. तर आता बघूया आज आपला किती बिझनेस होतो आणि मी दिवसभर तुमच्यासोबत राहणार आहे. जास्तीत जास्त बिझनेस कसं होईल आणि कव्हर करता येईल आपल्याला हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कसं काय मित्रांनो, व्यवसाय करताना जिद्द आणि चिकाटी ठेवा, तुमचा बिझनेस आणि व्यवसाय चांगला होईलच. ताथोडेला कस्टमरला सोडल्यानंतर लगेच JSPM कॉलेजच्या अपोजिट साईडला आपल्याला एक ट्रीप वाजली होती. ती काय 103 रुपयाची होती. ओलाला वाजली होती ती वर्धमान मूनस्टोन सोसायटी. तर आता आलो आहे आपण तिथं कस्टमरला पिक करायला. कस्टमरला पिक करूया आणि डेस्टिनेशनला नेऊन सोडूया. बघूया आता पुढं. मूनस्टोन सोसायटीपासून आपण कस्टमरला आणून सोडलं होतं प्राधिकरण निगडी. तर त्याचे काही 103 रुपये मिळाले आपल्याला. 6 किलोमीटरची राईड होती ती. कस्टमरला सोडलं आहे आता थांबलो आहे. बघूया इथून काय भेटतंय काय ते. आपण पार्क कनेक्ट सोसायटीजवळ थांबलो होतो. तर तिथून एक ट्रीप आपल्याला पडली लाईफ रिपब्लिक सोसायटी. काय 5 किलोमीटरची ट्रीप होती ती. कस्टमरला सोडलं आहे आपण आणि त्यांच्याकडून काय 76 रुपये कलेक्ट केलेले आहेत. काय उबेरने रेट लईच कमी दिला रे या ट्रीपला. काय कळणं झालं कारण पिकावर संपलेलं आहे ना आता. तर आता तिथंच आल्यानंतर आपल्याला लगेच उबेरलाच ट्रीप वाजली वाकडची. 175 रुपयाची ट्रीप आहे काहीतरी. तर आता थांबलो आहे तिथं. आता कस्टमरला पिक करायचं आहे आपल्याला. सकाळी आपण 7:30ला लॉग इन झालो होतो. तेव्हापासून आपण बॅक टू बॅक ट्रिपा मारत होतो. तर आता दुपारचे 1 वाजलेले आहे. तर 1 वाजेपर्यंत आपलं इन्कम झालेलं आहे 1320 रुपये. तर आता ब्रेक घ्यावं म्हणतोय. काय राव भावानं, कोडं पडलं एक. तुम्हाला त्याचं उत्तर असेल तर सांगा तुम्ही. हे ओलाच्या ट्रीप नेमका वाचतात आणि जातात कुठे काहीच कळत नाही राव. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. पण 2 वाजता ब्रेक घेतला होता भावांनो. आता 2च्या नंतर आता परत 4 वाजायला लागलेत. 4 वाजून 10 मिनटं झालेत. तर आपण आता लॉग इन झालेलो आहे. आता आपण ऑनलाईन आलेलो आहे. तर आता बघूया इथून पुढं आपला किती बिझनेस होतो, कसा काय बिझनेस होतो आजचा. आता आपल्याला जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा आपला प्रयत्न राहील. कसं होतं मित्रांनो माहिती आहे का, तुम्ही एक रुटीन बनवून घ्या. व्यवसाय जर करायचा असेल ना, तुम्हाला ठराविक वेळेला उठलं म्हणजे उठलंच पाहिजे. ऑनलाईन आलं म्हणजे आलंच पाहिजे. ठरलेल्या वेळेवर तुम्हाला कामाला गेलंच पाहिजे. ज्या पद्धतीने आपण नोकरी करतो ना, नोकरीला ठरलेलं असतं आपला नियम. 7ला जायचं, संध्याकाळी 7ला यायचं, किंवा 9ला जायचं, 5ला यायचं, आहे का नाही. त्या हिशोबाने व्यवसायात पण आपल्याला तसंच करावं लागेल. वेळ ठरवून घ्यावं लागेल आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काम करावंच लागेल. तरच आपला धंदा होणार आहे. नाहीतर आपण म्हणू सकाळी कधी 7लाच गेलं, कधी 8लाच गेलं, कधी 12लाच गेलं आणि माझा धंदा झालाच पाहिजे. तर तसं होणार नाही ना, आहे का नाही. आता सकाळी डिमांड ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण हजर असणं गरजेचं आहे. आपण ती वेळ सोडून देऊन आपण भलत्या वेळेसच जर ऑनलाईन येत राहू तर आपला धंदा होणारच नाही. पण धंदा जर करायचा तर ठरलेल्या वेळेतच ऑनलाईन येणं गरजेचं आहे आपलं. तरच आपला धंदा होणार आहे. चला आता बघूया आपलं किती अर्निंग होतं आहे. आता ऑनलाईन जाऊया. नमस्कार भावांनो, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती. एक ओलाची राईड वाजली होती आपल्याला. ते वाजली होती 2 किलोमीटरची. पण प्रत्यक्षात OTP टाकल्यानंतर ती राईड भरली 5 किलोमीटरची. जिथं मॅडमला जायचं होता त्या मार्गाने सरळ रस्ता पण नव्हता. मॅपमध्ये तो दाखवत पण नव्हता. मॅडमांना इकडून जवळच आहे पण तो जुना रस्ता होता, तो रस्ता आता बंद झाला होता. मग इकडून दाखवत होतं 5 किलोमीटर. मॅडमला म्हटलं मॅडम 5 किलोमीटरचे पैसे द्यावे लागतील म्हटलं तुम्हाला. मॅडम काय म्हणते, नाही ओलाला मला 46 दाखवलं, मी 46च देईन तुम्हाला. म्हटलं असं कसं होतं आहे का म्हटलं कधी. मग ठीक आहे म्हटलं, मी तुम्हाला 2 किलोमीटर नेतो आणि सोडतो म्हटलं. चालेल का म्हटलं तुम्हाला. मॅडम काही बोलल्याच नाही.
मग शेवटी मॅडमला घेऊन नेलं आणि त्या रूटने नेलं आणि मग नंतर मॅडमनी पैसे दिलेत मला ते. मला का असे कसे कस्टमर असतात काय राव, डोक्याला ताप आहे. रात्रीचे 9 वाजलेत. आता सध्या आपण थांबलो मिलेनियम मॉलजवळ. सकाळी आपण 7:30ला ऑनलाईन आलो होतो, तर 1:30ला आपण ब्रेक घेतला होता. मग 1:30 ते 4 वाजून 10 मिनटापर्यंत आपण ब्रेक घेतला आणि परत 4:10ला आपण ऑनलाईन आलो होतो. तर तेव्हापासून आपण आता रात्रीचे 9 वाजायला लागले, 9:15 झाले, तर आपण कंटिन्यू कामच करतो. तर कसं आहे, सकाळी जवळपास 6 तास आणि संध्याकाळचे आपले व्हायला लागलेत 5 तास. असं टोटल मिळून आपण काम केलेले 11 तास. तर 11 तासामध्ये आतापर्यंत आपलं 2250चं काम झालेलं आहे. ओला, उबेर, रॅपिडो आणि काय 300 रुपयाचं प्रायव्हेट भाडं पण मारलं आहे त्याच्यामध्ये. आता सध्या मिलेनियम मॉलजवळ थांबलो आहे. बघूया आपल्याला चापेकर चौकातली ट्रीप भेटते का. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत मित्रांनो. तर आपण मिलेनियम मॉलजवळ थांबलो होतो. तर तिथून आपल्याला एक छोटी राईड पडली 4 किलोमीटरची. ती राईड घेऊन आता आपण थेरगावमध्ये अतुल्य रचना सोसायटीजवळ आलेलो आहे आणि आता आपण पॅकअप करतोय. तर आजचा दिवस कसा गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अर्निंग किती झाली आपली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आज दिवसभरात आपण टोटल ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्ही मिळून आपण 2010 रुपयाचं काम केलेलं आहे आणि प्लस 300ची प्रायव्हेट ट्रिप मारलेली आहे. असं टोटल आपलं काम झालेलं आहे 2310 रुपये. त्याच्यामधून CNGला गेलेले आहे 330 रुपये प्लस ओला, उबेर, रॅपिडो यांची कमिशन गेलेले 60 रुपये. म्हणजे असं टोटल गेलेलं आहे 390 रुपये. म्हणजे आपलं आजचं अर्निंग झालेलं आहे टोटल सगळे जाऊन शुद्ध नफा आपला 1920 रुपये. कसं माहिती आहे, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लोक व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही मित्रांनो. सबस्क्राईब करत जावा. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.